नमस्कार सर्वांना, विजन जीके अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, सर्वात कमी बाल लिंगोत्तर प्रमाण कोणत्या राज्यामध्ये? सर्वात कमी बाल लिंगोत्तर प्रमाण कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। बघा, हरियाणा या राज्यामध्ये सर्वात कमी बाल लिंगोत्तर प्रमाण आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाचं मुख्य ध्येय खालीलपैकी कोणतं? बघा, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाचं मुख्य ध्येय खालीलपैकी कोणतं आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील। वरीलपैकी सर्व बघा या ठिकाणी या कार्यक्रमाचे मुख्य ध्येय आहेत। क्रमांक पुढचा बघा, एकात्मिक बाल विकास योजना बघा यांची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता एकात्मिक बाल विकास योजना। बघा, या योजनेची सुरुवात सन 1975 या वर्षापासून या योजनेची सुरुवात झालेली आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, शरीराला ऊर्जा खालीलपैकी कशामुळे मिळते? बघा, शरीराला ऊर्जा खालीलपैकी कशामुळे मिळते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। कर्बोदके बघा यांच्यापासून शरीराला या ठिकाणी ऊर्जाही मिळत असते। प्रश्न क्रमांक 6 बघा, हाडाच्या वाढीसाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व खूप महत्त्वाचे असते? बघा, हाडाच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व हे खूप महत्त्वाचे जीवनसत्व असते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील। बघा, ड जीवनसत्व बघा हाडाच्या वाढीसाठी या ठिकाणी खूप महत्त्वाचे जीवनसत्व असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक अन्न दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा, जागतिक अन्न दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। 16 ऑक्टोबर बघा या दिवशी बघा जागतिक अन्न दिवस हा साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इट्स ऑलवेज पॉसिबल या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? बघा, इट्स ऑलवेज पॉसिबल बघा हे एक पुस्तक आहे, तर हे खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील। किरण बेदी यांचं या ठिकाणी हे पुस्तक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ज्ञानपीठ या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून करण्यात आली? बघा, ज्ञानपीठ या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून करण्यात आलेली आहे? बघा, सन 1965 बघा या वर्षापासून ज्ञानपीठ पुरस्कार या पुरस्काराची सुरुवात करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, भारतीय भूसेना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? भारतीय भूसेना दिवस बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। 15 जानेवारी बघा या दिवशी भारतीय भूसेना दिवस हा साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 5 बघा, महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात कमी लांबीची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? बघा, या ठिकाणी 4 नद्या आहेत। बघा, या 4 नद्यांपैकी बघा सर्वात कमी लांबीची नदी कोणती नदी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील। बघा, नर्मदा नदी बघा महाराष्ट्रामध्ये बघा महाराष्ट्राच्या बघा उत्तर सीमेवरून फक्त 54 किलोमीटर वाहणारी ती नदी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये जायकवाडी या प्रकल्पाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा, महाराष्ट्रामध्ये जायकवाडी या प्रकल्पाच्या जलाशयाचं नाव बघा नाथसागर जलाशय बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये बघा तारापूर या ठिकाणी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती ही केली जाते? बघा, तारापूर या ठिकाणी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती ही केली जाते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। बघा, तारापूर या ठिकाणी अणुऊर्जा या प्रकारची विद्युत निर्मिती या ठिकाणी केली जाते। प्रश्न क्रमांक 8 बघा, रेहकुरी बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? बघा, रेहकुरी बघा हे काळविटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य हे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अरबी समुद्राच्या किनारपट्टी बघा लगतच्या सखल भागाला खालीलपैकी बघा अरबी समुद्राच्या किनारपट्टीच्या बघा लगतच्या सखल भागाला खालीलपैकी काय म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। त्यांना खलाटी या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इकॉलॉजी म्हणजेच खालीलपैकी कोणतं शास्त्र होय? बा, इकॉलॉजी म्हणजेच
खालीलपैकी कोणतं शास्त्र होय? बघा इकॉलॉजी म्हणजेच परिस्थितिकी शास्त्र या प्रकारचं ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आनंद या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता? बघा आनंद या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता शब्द आहे? बघा हर्ष, मोद, प्रमोद बघा हे 3 शब्द बघा आनंद या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. बघा गेह, बघा गेह या ठिकाणी आनंद या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. प्रश्न क्रमांक 12 बघा, शब्द समूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. बघा या ठिकाणी काय विचारलंय? नवीन मतांचा पुरस्कार करणारा, बघा नवीन मतांचा पुरस्कार करणारा शब्द समूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. बघा नवमतवादी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी बघा कोणते पठार हे टेबललँड या नावाने, बघा टेबललँड या नावाने खालीलपैकी कोणते पठार हे ओळखले जाते? बघा टेबललँड बघा या नावाने पाचगणी पठार या ठिकाणी ओळखले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये बघा मॅग्नीज बघा तेल शुद्धीकरण केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा महाराष्ट्रामध्ये बघा खनिज तेल शुद्धीकरण केंद्र हे तुर्भे या ठिकाणी, बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हैदराबाद मुक्तीसंग्रामाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? हैदराबाद मुक्तीसंग्रामाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? बघा स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद मुक्तीसंग्राम यांचे नेतृत्वाने हे केले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोकमान्य टिळक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते? लोकमान्य टिळक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? बघा लोकमान्य टिळक बघा या ठिकाणी जहालमतवादी या प्रकारचे नेते होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सुप्रसिद्ध दासबोध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला? बघा सुप्रसिद्ध बघा दासबोध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. संत रामदास महाराजांनी दासबोध हा ग्रंथ लिहिलेला ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हिरव्या वनस्पती खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात? बघा हिरव्या वनस्पती बघा आपले अन्न हे, तर या ठिकाणी स्टारच्या बघा स्वरूपामध्ये बघा आपले अन्न हे साठवण करतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सूर्यकुलामध्ये बघा सर्वाधिक उपग्रह असणारा देश खालीलपैकी कोणता देश आहे? बघा सूर्यकुळामध्ये बघा सर्वाधिक उपग्रह असणारा देश म्हणजे शनिग्रह या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? बघा हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? बघा हॉर्स पॉवर या ठिकाणी बघा शक्तीचं या ठिकाणी एकक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रेग्युलेटिंग ॲक्टनुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण बनला? बघा रेग्युलेटिंग ॲक्टनुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन क्रमांक 2 राहील. वॉरन हेस्टिंग हा बघा रेग्युलेटिंग ॲक्टनुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल हा बनला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तैनाती फौजेचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तैनाती फौज पद्धत यांचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर लॉर्ड वेलेस्ली यांना बघा तैनाती फौज पद्धत यांचे जनक या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संवाद कौमुदी, मिरत अल अखबार बघा ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणी सुरू केलेली वर्तमानपत्र आहेत? बघा संवाद कौमुदी, मिरत अल अखबार बघा ही वर्तमानपत्रे राजाराम मोहन राय बघा यांनी सुरू केलेली वर्तमानपत्रे आहेत. प्रश्न क्रमांक 24 बघा, रौलट कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा? बघा रौलट हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? बघा रौलट हा कायदा, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. सन 1919 या वर्षीचा तो कायदा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ताश्कंद करार सन 1966 मध्ये खालीलपैकी कोणत्या 2 देशामध्ये झाला होता? ताश्कंद करार बघा ताश्कंद करार बघा तर भारत आणि बघा पाकिस्तान या 2 देशामध्ये बघा ताश्कंद करार हा झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे? विद्यार्थी या नावाचं मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे? बघा विद्यार्थी बघा हे मासिक साने गुरुजी बघा यांनी ते सुरू केलेलं मासिक आहे.
प्रश्न क्रमांक 27 बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेला आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या एका कलमामध्ये देण्यात आलेला आहे? बघा स्वातंत्र्याचा अधिकार बघा या ठिकाणी कलम 19 ते 22 मध्ये बघा स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता दिवस असतो? बघा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस म्हणजेच 21 जून हा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा तो दिवस असतो. ऑप्शन क्रमांक 29 बघा, पटना हे शहर ऑप्शन क्रमांक 29 बघा, पटना हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा पटना हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा पटना हे शहर बघा गंगा नदीच्या काठावर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, रॉकी पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामधली पर्वतरांग आहे? बघा रॉकी ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या एका खंडामधली पर्वतरांग आहे? बघा रॉकी बघा ही पर्वतरांग उत्तर अमेरिका या खंडामधली पर्वतरांग आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, ड जीवनसत्वाचं रासायनिक नाव खालीलपैकी कोणतं? बघा ड जीवनसत्वाचं रासायनिक नाव खालीलपैकी कोणतं आहे? बघा कॅल्सिफेरॉल बघा हे ड जीवनसत्वाचे या ठिकाणी रासायनिक नाव आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला खालीलपैकी काय म्हणतात? बघा वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला खालीलपैकी काय म्हणतात? बघा वातावरणाच्या बघा सर्वात खालच्या थराला तपांबर स्तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, पानिपतचे दुसरे युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले? बघा पानिपतचे दुसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? बघा पानिपतचे बघा पहिले युद्ध हे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील सन 1526 या ठिकाणी पानिपतचे दुसरे या ठिकाणी युद्ध हे झाले होते. विषय क्रमांक पुढचा बघा, जागतिक लोकसंख्या दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? जागतिक लोकसंख्या दिन बघा जागतिक लोकसंख्या दिन हा 11 जुलै बघा या दिवशी या ठिकाणी जागतिक लोकसंख्या दिन असतो. विषय क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतामध्ये आयात निर्यात बँकेची स्थापना करण्यात आली? बघा आयात निर्यात बँकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा सन 1982 या वर्षी बघा आयात निर्यात बँकेची स्थापना करण्यात आली होती. विषय क्रमांक पुढचा बघा, भारताची आंतरराष्ट्रीय खेळाडू रश्मी कुमारी बघा ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या एका खेळासंबंधीची खेळाडू आहे? बघा रश्मी कुमारी बघा ही खेळाडू कॅरम या खेळासंबंधीची खेळाडू आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, घाना बघा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? घाना बघा हे पक्षी अभयारण्य आहे कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा घाना हे पक्षी अभयारण्य बघा राजस्थान या राज्यामध्ये आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, सह्याद्री पर्वतामध्ये सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं? सह्याद्री या पर्वतामधलं सर्वात उंच शिखर बघा कळसुबाई शिखर ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. बघा विक्रम साराभाई अंतराळ केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा विक्रम साराभाई अंतराळ केंद्र तर ते तिरुअनंतपुरम या ठिकाणी आहे. विषय क्रमांक 40 बघा, पोलाद या समिश्रामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? बघा पोलाद या समिश्रामध्ये कोणत्या घटकाचा समावेश होतो? पोलादमध्ये बघा पोलादमध्ये बघा लोह आणि कार्बन बघा यांचा या ठिकाणी समावेश होत असतो. विषय क्रमांक पुढचा बघा, उत्तर प्रदेश बघा या राज्यामधला पारंपरिक नृत्य प्रकार खालीलपैकी कोणता आहे? उत्तर प्रदेश या राज्यामधला पारंपरिक नृत्य प्रकार खालीलपैकी कोणता आहे? बघा कथक हा उत्तर प्रदेश या राज्यामधल्या या ठिकाणी पारंपरिक लोकनृत्य प्रकार आहे. विषय क्रमांक पुढचा, भगीरथी व अलकनंदा बघा या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी होतो? बघा भगीरथी व अलकनंदा या दोन नद्यांचा संगम बघा त्या ठिकाणी देवप्रयाग या ठिकाणी होतो. विषय क्रमांक पुढचा बघा, गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा अरुंधती रॉय या पुस्तकाच्या लेखिका आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, नटसम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? नटसम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा विभा शिरवाडकर नटसम्राट या नाटकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताचा राष्ट्रपती हा केंद्र शासनाचा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा प्रमुख असतो? बघा राष्ट्रपती हे
बघा नामधारी प्रमुख या प्रकारचे या ठिकाणी प्रमुख असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय कृषी अनुसंधान संस्था कोणत्या एका ठिकाणी आहे? भारतीय कृषी अनुसंधान संस्था बघा नवी दिल्ली या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महादेव डोंगर रांगामुळे भीमा नदीचे खोरे कोणत्या एका नदीच्या खोऱ्यापासून वेगळे झाले? बघा तर महादेव डोंगर रांगामुळे बघा भीमा नदीचे खोरे हे बघा कृष्णा या नदीच्या खोऱ्यापासून वेगळे झालेले आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, देवगड हा पवन ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? देवगड बघा देवगड हा पवन ऊर्जा प्रकल्प सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चिखलदरा हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? चिखलदरा हे पर्वत शिखर बघा अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? मुंबई विद्यापीठाची स्थापना बघा मुंबई विद्यापीठाची स्थापना सन 1857ला बघा मुंबई विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हा परिषद आहेत? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हा परिषद आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांना एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि पहा, अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका आपल्याकडे बघा 5000 प्रश्नसंग्रह असलेले एक PDF आहे. त्यामध्ये अतिसंभाव्य प्रश्न टाकलेले आहेत. जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच सर्व IMP PDF हे पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.